36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अंजनगाव सुरजी तालुक्यातील लखाड येथे सकाळच्या सुमारास 27 वर्षीय विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विवाहितेनं आपल्या राहत्या घरात कौटुंबिक त्रासामुळे आत्महत्या केल्याचं समोर आलंय. घरातील लोकांनी गळफासाची दोरी कापून ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुरजी येथे आणलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. घटनेची माहिती विवाहितेच्या माहेरच्या लोकांना समजताच त्यांनी तात्काळ अंजनगाव सुरजी ग्रामीण रुग्णालय गाठलंय. विवाहितेचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृतकाच्या नातेवाईकांनी केली आहे. माझ्या मुलीस गेल्या 5 ते 6 वर्षांपासून कौटुंबिक त्रास होता. नेहमी तिला पैशांचा तगादा लावत असून तिला पती, सासू सासरे यांनी गळफास दिलाय, असा आरोप विवाहितेच्या आईने केलाय. यामुळे ग्रामीण रुग्णालयामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी तात्काळ ॲक्शन घेऊन आरोपींना ताब्यात घेतलंय. तेव्हा मृतकाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलाय. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये लडाख अंतिम अंत्यसंस्कार करण्यात आलाय. अर्चना प्रमोद लबडे, वय वर्ष 27, असं मृत महिलेचं नाव असून तिला 5 वर्षाचा मुलगा आणि 9 वर्षाची मुलगी आहे. या घटनेचा पुढील तपास अंजनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे आणि अंजनगाव पोलीस करत आहेत. दोन मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी आहे. तिला किती वर्षाची? तिसरीत आहे पोरगी, तो आहे 6 वर्षाचा. 9 वर्ष 6 वर्ष. पैसे जसे जसे पैसे पैसे पुरत गेले पैसे. अटॅक आला म्हणून आम्हाला एक शब्द सांगितला, मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला आणि मॅम दुसऱ्यापासून फोन लावला. आलो तिच्या गयाले सारा हिरो आहे ना, इथं आणून टाकलं. बेवारीस तिले कोणी नाही म्हणून आम्ही मतलब अशीन बिमार पडली अशी तर आम्ही गेलो तर घरी मंडप टाकून आले. भासरे तिसरे रिश्तेदार द्यायचे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश शिंगळे, अमरावती.